शिवनेर केसरीमध्ये प्रथमतः तुम्ही अखिल भारतीय बैलगाडा यूट्यूब चॅनल आलात, तुमचं प्रथमतः सहर्ष स्वागत। आणि आमच्या सगळ्या शिवनेर केसरी आणि सचिन शेट निलक बैलगाडा संघटनेच्या वतीने गाडे मालकांना कळकळीची विनंती आहे की आपण दिलेल्या टायमिंग नुसार हजर राहावे। आम्ही तुम्हाला टायमिंग दिला 1 ते 20 गाडा मालकांना 7 ते 8 वाजेपर्यंत, पण माझी अशी नम्र विनंती का 7:30 वाजता 21 ते 40 गाडा मालकांनी हजर राहायचे, रॅकमध्ये गाडा टाकून घ्यायचा आहे। यावेळेस नियम अतिशय कडक राहतील, इथे कुणाचाही वशिला चालणार नाही, गावचा सुद्धा गाडा आम्ही रॅकमध्ये घालणार नाही। आम्ही पारदर्शक प्रमाणे यात्रा करणार आहोत, कारण आम्हाला पळवायचा 190 गाडा। सूर्य उगवतोय 7 वाजता, मावळतोय 6 वाजता। गाडे मालकांना आमची विनंती आहे की तुम्ही वेळेत हजर राहा। जो गाडा मालक वेळेत हजर राहणार नाही त्याची कमिटी 100% त्याच्यावर निर्बंध घालण्यात येतील आणि पुढच्या वेळेस यात्रेला त्यांना टोकन मिळणार नाही। प्रत्येक गाडा मालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। दुसरी गोष्ट की पावसाचं पण वातावरण आहे, निसर्गापुढे आमचं पण काही चालणार नाही, त्यामुळं यात्रा जशी लवकरात लवकर करता येईल त्या पद्धतीने आम्ही सगळे यात्रा कमिटी पाऊल उचलणार आहोत। आणि पुन्हा एकदा की बैलगाडा मालकांना पुन्हा एकदा सांगणं आहे की आपण वेळेत उपस्थित राहावे। जो गाडा मालक वेळेत हजर राहणार नाही, यात्रा कमिटी त्याचं सन्मान चिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात येईल आणि त्यांना संधी देणार नाही, वेळ उरला तरी संधी देणार नाही। त्यामुळे या बैलगाडा मालकांनी वेळेत हजर राहावे। धन्यवाद। या ठिकाणी आपण बैलगाडा मालकांसाठी 3 मिनिटाचा वेळ ठेवणार आहोत। बारी पुकारल्याच्या नंतर टायमर चालू होईल। दिलेल्या 3 मिनिटांमध्ये गाडा झुपण्याची जबाबदारी ही त्या बैलगाडा मालकाची असेल। त्यांनी आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये गाडा झुपायचा आहे। त्यानंतर निशाण पडल्याच्या नंतर सेकंद सांगितल्याच्या नंतर गाडे मालकांनी आपली जे गाड्यामागे जे माणसं असतात यांनी लवकर गाठ रिकामा करायचा आहे, जेणेकरून पुढच्या गाड्या मालकाला याचा त्रास होणार नाही। आणि जो बैलगाडा मालक लवकर गाठ रिकामा करणार नाही त्यांना सेमीफायनल मध्ये चान्स द्यायचा का नाही याचा विचार निश्चितपणे त्या ठिकाणी होईल। आणि यात्रा कमिटी जो गाडा मालक गाठ लवकर मोकळा करणार नाही त्यांना पुढे सेमीफायनल मध्ये चान्स देणार नाही। आपण या ठिकाणी सिरियल साठी 70 फुटावरती कांडे ठेवलेले आहे। गाडा मालकांसाठी या ठिकाणी आपण अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार कुठल्याही गाडे मालकाने या ठिकाणी आपलं बैलांचे सर्टिफिकेट घेऊन यायचे नाही, त्याची व्यवस्था यात्रा कमिटी करील। त्यामुळे बैलगाडा मालकांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही, फक्त आपण या ठिकाणी वेळेत उपस्थित राहायचे। श्री बिरोबा महाराज युवा प्रतिष्ठान आयोजित पीरसाहेब मुक्तादेवी यात्रा उत्सव दिवाळी फेस्टिवलची बैलगाड्यांच्या भव्य शर्यती उद्या दिनांक 18 ऑक्टोबर पासून तर 22 ऑक्टोबर पर्यंत पार पडणार आहेत। या ठिकाणी या यात्रेमध्ये 570 बैलगाडा मालकांना सहभाग दिलेला आहे। या ठिकाणी दररोज 190 गाडा हा पळणार आहे। त्यामुळे सर्व बैलगाडा मालकांना कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे की टोकन लिस्टवरती दिलेल्या टायमिंग नुसार आपण सर्वांनी वेळेत उपस्थित राहायचे। या ठिकाणी आल्याच्या नंतर सकाळी ठीक 7 वाजता 1 ते 20 गाडा मालकांनी या ठिकाणी हजर राहायचे। त्यानंतर दिलेल्या टायमिंग नुसार जे गाडा मालक हजर राहणार नाहीत त्यांची सन्मानपूर्वक आपली जी टोकन फी या ठिकाणी डिपॉझिट म्हणून दिलेली आहे ती त्यांना संपूर्ण रिटर्न केली जाईल आणि सन्मानपूर्वक या ठिकाणावरून त्यांनी घरी जायचे। कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला टोकन नंबर निघून गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला गाडा पळवून दिला जाणार नाही, कारण आता सध्या दिवस हा कमी झालेला आहे, 6 सव्वा 6 वाजता अंधार पडतो। त्यामुळे गाडे मालकांनी आपल्या दिलेल्या वेळेतच उपस्थित राहायचे। यानंतर त्या ठिकाणी कोणी आपल्या ओळखीचा आहे आपल्याला तो ऍडजस्ट करून घेईल या प्रकारची कुठली या ठिकाणी येऊन गाडे मालकांनी विनंती करायची नाही। त्याचप्रमाणे या ठिकाणी जे गाडा मालक येणार आहेत त्या सर्व गाडे मालकांना विनंती आहे की आपण आपल्या सोबत जी लोक आहेत त्यांना तळ्यामध्ये सुद्धा काही गाडा मालकांनी आपले जे बैल पकडणारे माणसं आहेत त्यांना तळ्यामध्ये ठेवायचे, जेणेकरून या तळ्याच्या बाहेर बैल जाऊन त्या बैलांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी आपण स्वतः बैलगाडा मालकांनी घ्यायची आहे। पुढचं बोला ना, बक्षीस होतं सर।